महाराष्ट्रामधील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचं स्वतःमध्ये विलीनीकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अधिकृत प्रस्ताव सादर केला आहे। या विलीनीकरणासाठी दोन्ही बँकांच्या भागधारकांची संमती आवश्यक आहे। विलीनीकरणानंतर न्यू इंडिया बँकेची सर्व मालमत्ता आणि दायित्व हे सारस्वत बँक आपल्या ताब्यात घेणार आहे। सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांनी आज याबाबतची माहिती दिली। ठेवीदारांच्या हिताची आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। एक लक्षात घ्या, जेव्हा विलीनीकरण होतं तेव्हा जुने कर्मचारी सुद्धा आपल्याला लागतात, कारण तेच त्या मंडळींना भेटत असतात। जिथे कर्मचारी आपल्याला वाटतं की अगदीच त्यांचा दर्जा कमी आहे, तर ही सगळी प्रक्रिया इंटरव्ह्यू करून केल्यानंतरच आपल्याला कळते। पण जिथे अगदीच नाविलाज आहे तिकडेच आम्ही असलेल्या लोकांना हे करतो, बाकी आम्ही त्यांना सामावून घेतो आमच्या किंवा काही चुकीचे लावलेले वगैरे मंडळी असतील, असं काहीतरी केलं असेल, कारण ते मॅनेजमेंटचं सांगता येत नाही, आधी घोळ झालेले आहेत ते कुठले ते बघावे लागते।